महसूल सहाय्यक लाच घेताना रंगेहाथ पकडले, एसीबीची कारवाई। धुळे 10 मार्च 2025 महसूल विभागातील भ्रष्टाचारावर आणखी एक कारवाई करत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल सहाय्यक दिनेश सूर्यभान वाघ यांना 13,000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले। तक्रारदार यांच्या चुलत भावाचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय असून फेब्रुवारी 24 रोजी मौजे कोकले तालुका साक्री येथे महसूल विभागाच्या भरारी पथकाने त्यांचे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले होते। यानंतर तहसीलदार साक्री यांनी सदर प्रकरणाचा अहवाल उपविभागीय अधिकारी धुळे यांच्याकडे पाठवला। 5 मार्च रोजी तक्रारदार उपविभागीय अधिकारी कार्यालयात चौकशीसाठी गेले असता महसूल सहाय्यक दिनेश वाघ यांनी ट्रॅक्टरवरील 1,25,000 रुपयांचा दंड कमी करून देण्यासाठी 15,000 रुपयांची लाच मागितली। याबाबत तक्रारदाराने तातडीने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली। 7 मार्च 10 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता महसूल सहाय्यक वाघ यांनी 13,000 रुपयांवर तडजोड करत लाच स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर मार्च 10 रोजी धुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयात लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत कलम 7 व 7 अ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।